दुपारच्या टायमाला आपला छोटा प्रेमाचा मित्र भेटला होता आपल्याला. या मित्राला फोकस करून घेतला आणि तेवढ्यात आपले गुरु भेटले. गुरु म्हणे चाल पुतण्या जाऊन येऊ आपण म्हणे बात तराळले. आता तुम्ही विचार कराल तराळला काय साईड चाललो आपण तर तराळला आम्हाला क्रिकेटचं टुर्नामेंट मोठं जात भाऊ. पहिले प्राइजेस म्हटलं 1 लाखाचा आहे. मग काय चला म्हटलं आता गुरुनं म्हटल्यावर जाच लागते आपल्याला. क्रिकेटचं ग्राउंड म्हटलं 1 नंबर बनवलेला आहे आणि त्यापेक्षा खतरनाक आहे म्हटलं तिथं बनवलेली पिच. हे मोठ्या मोठा रोडच आहे म्हटलं सिमेंटचा. हे बाय प्लेअरने कॅच किती मस्त घेतला म्हटलं. हे नाही तर कॅच जर सुटल्या मॅच मध्ये तर हरलो म्हणून समजा आपण. अरे वा इथं रोमन भेटला गड्या आपल्याला. आता समजा भागला आपला भज्याचं. मग गुरुनं आपण 2-2 प्लेट गरम भज्या आणले. त्यानंतर उरला सुरला पाणीपुरीचा डोस घेऊन घेतला आपण वरून. आता एवढं खाऊनही आपलं पोट नव्हतं भरलं म्हणून आपण डायरेक्ट घरून पोळ्या बांधून आणल्या. डायरेक्ट पोहोचलो आपण भगवान भाऊच्या हॉटेलमध्ये. ते पण थेट बाजारात नाही. आता आपल्या भगवान भाऊच्या हॉटेलमध्ये म्हणलं मिसळ सगळ्यात फेमस आहे. मिसळ म्हणलं अशी तशी नाही म्हटलं एकदम तर्रेबाज मिसळ आहे म्हटलं. पुऱ्या बाजारातले दुकानदार लोक म्हटलं घरून फक्त पोळ्याच घेऊन येतात. बाकी त्याचं एक मिसळ घेतले कार्यक्रम घेऊन जाते नंतर. मग काय तिथं आपण सट जेवण केलं मस्त पैकी. बाहेर आल्यावर आपल्याला रिस्टार भेटले होते आपले सचिन भाऊ. आपल्या सचिन भाऊ फोकस करून घेतला होता. त्यानंतर आपला राहिला सुरा बाजार करून घेतला होता. मग संध्याकाळी टाइमले होते मला लग्नाची शाही मिरवणूक. ही मिरवणूक होती म्हटलं आपल्या मोहित शेटच्या लायना भावाची म्हणजे रोहित भाऊची. या मिरवणुकीत प्रमुख आकर्षण भाऊ मला गाडी दिसत आहे. ही गाडी आपण लाईव्ह मध्ये पहिल्यांदाच पाहिली द्यायची समोरासमोर. या गाडीकडे पाहून तर माझ्या डोक्यात पहिले एकच विचार आला. गाडी गिडी तर दिसायला मस्त आहे म्हटलं पण वेळेवर जर पाणी आलं तर पैता खाणच आहे. या लहान पोट्याकडे पाहून तर आपल्याला भाऊ एकच गोष्ट समजली जबाबदारी तुमच्यावर कोणत्या वयात पडू शकते म्हणून. नाही तर या पोट्याचं वय म्हटलं काय खेळाच असतं वय आहे ते सध्या. अनु तुम्ही जरा जबाबदारीने कामं करत जा. दाबा जरा जबाबदारीने ते फॉलोचं बटन.